नमस्कार मित्रांनो, लग्नगाठ आजच्या भागामध्ये आपलं स्वागत. एके दिवशी मी जेव्हा मुकीनीच्या घरी पोहोचलो, तेव्हा वातावरण खूपच तणावपूर्ण होते आणि ते वातावरण मला जाणवत पण होते. पण हसत खिदळत असलेल्या सायलीच्या स्वभावामध्ये काहीच बदल झालेला नव्हता. ती आता माझ्याकडे चाय घेऊन आली आणि म्हणाली, "काका, माझं लग्न ठरलं आहे. आता इथून पुढे नित्याच्या हातचा तुम्हाला चाय प्यायला मिळेल." "आता काका," तिला म्हणाले, "मला तर समजलं नाही. तुझं लग्न ठरलं आहे? मग इथले लोक का तणावामध्ये आहेत?" पंडितजी जवळ येऊन बसले आणि मला त्यांच्या चेहऱ्यावरचं सर्व हावभाव वाचता येत होते. त्यांनी मला सांगितलं, गावातील एक मोठ्या घरातील बदमाश सायलीला खूप दिवसापासून त्रास देत होता. त्याने एकदा सायलीला पळून नेण्याची सुद्धा धमकी दिलेली होती. एकदा तो सायलीला रात्री भेटायला सुद्धा आला होता. त्या मुलाच्या त्रासामुळे सायलीला खूपच त्रास होत होता. त्याच्यामुळे बाबांनी सायलीचं लग्न शेजारीच असलेल्या एका गावामध्ये चांगलं स्थळ आलतं, त्या ठिकाणी ठरवलं आहे. तो मुलगा खूपच चांगला होता आणि शहरात नोकरीला सुद्धा होता. लग्न महिनाभरावरच होतं. त्या मुलाला बदमाशला सायलीचं लग्न जमलं आहे कळताच त्याने मुलाच्या सर्व कुटुंबांना जाऊन धमकावलं आणि सायलीसोबत ज्या मुलाचं लग्न होणार होतं त्याला बेदमपणे मारहाण केली. त्याच्यामुळे भीतीच्या पोटी त्या लोकांनी हे नातं तोडलं. त्याच्यामुळे आता सायलीही मनातून खूपच तुटलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावरची हसू हे निघूनच गेलेलं होतं. आता त्या कुटुंबांनी तर सायलीच्या लग्नाला नकारच दिलता, पण पुढील 4 गावामध्ये सुद्धा नकार दिलता. पंडितजीचे सुद्धा खूपच मन दुखवले होते, कारण लग्न अवघ्या महिनाभरावर जमलेले होते आणि ते तुटले ही काही साधी गोष्ट नव्हती. पुढं झाल्यानंतर सायली कधीच खुश राहिली नाही आणि सायलीच्या चेहऱ्यावरचं हसूच एक प्रकारचं निघून गेलतं. सायली मधातून खूपच तुटून गेलेली होती. तर मित्रांनो, पुढील भाग पाहण्यासाठी आपलं चॅनेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या.